का असं करतोय खतरनाक? रा माझ्या मित्रांनी म्हणजे मुंडावळ्यांनी खतरनाक आसनं सांगितलीत मला. लग्न जुळण्यासाठी सगळ्यात पहिलं आसन तो म्हणाला आहे हेरासन. हेरासन म्हणजे काय करायचं? पहिलं हेरायचं. हेरलं की मग तिच्या गल्ली बोळामध्ये फेरासन. आणि फेरासन करताना तिने आपल्याकडे मागे वळून बघितलं की आपण सुद्धा वळासन. पण नेमकं तेव्हाच तिच्या भावानी बघितलं तर पळासन. आणि मग एकमेकांकडे नजरेत नजर घालून बघितलं की जुळासन. आणि मग थोड्या दिवसांनी जवळासन, त्याच्यानंतर लवासन आणि मग हळूहळू लग्नात अडकासन. अरे अरे माझा पाय आणि हात एक झाले. अरे 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 बाय, काय झालं तुला? आई गं, बरा आहेस का तू? अगं काय करत होतास तू बाळा? काय झालं, माझा मित्र ना मुंडावळे, त्यांनी लग्नासाठी मला काही आसनं सांगितली होती, त्याची प्रॅक्टिस करत होतो. अरे देवा, बाळा पुष्कराज, लग्नासाठी आसन नसतं. नाही नाही, मन जुळायला लागतात, प्रेम असायला हवं, मग सगळे योग जुळून येतात. अच्छा अच्छा अच्छा, आसनं नको, प्रेम असणं गरजेचं आहे. पण ठीक आहे, तुम्ही जरा आता आसन नसतं व्हा. स्वागत करूया आधी जोरदार टाळ्यांनी रेणुकाताईचं. तर मित्रांनो, हसत हसत करूया लग्नाची तयारी जोरात. पाठीशी आहेच ना बँड बाजा वरात. चला सुरू करूया आज आहेरांची बरसात. सुरू करूया बँड बाजा वरात. झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. काय लग्नानंतर मुलगा आणि मुलीला लाभतात मदर इन लॉ, फादर इन लॉ, सन इन लॉ, सिस्टर इन लॉ, डॉटर इन लॉ. पण आज जी पहिली जोडी इथे येणार आहे त्यांना तर प्रेम इन लॉ झालंय. म्हणजे लॉ करता करता प्रेम झालंय. एकत्र कोर्टात जाणारे हे दोघं आता एकत्र मांडवात जाणार आहेत आणि प्रेमाची केस जिंकणार आहेत. स्वागत करूया नाशिकची मृणाल भिडे आणि पुण्याच्या अमेय गोरे यांचं. तू जानो मानो जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामने जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामने तेरे पीछे चलो जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ मैं तेरे बगल बैठूं जैसे शिव के बगल थोड़ी मौज में नगर जला तेरी नजर जाए रे प्रेम टकरा में ऐसा में ऐसा में आजा सामे बलम सामे सलम सामे अरे सामे आजा सामे बलम सामे सलम सामे. आई क्या करताय रे तुम? सामाई सामाई परीक्षेची आठवण आली की सामाई परीक्षा. इट्स फॅन्टॅस्टिक माइंड इन द रास्कला माइंड. अरे काय चाललंय तुझं पुष्कराज? नाही ते साऊथच्या गाण्यावर डान्स केला ना त्यांनी. साऊथ इंडियन म्हणून मी पण जरा असे स्टाईल वगैरे मारण्याचा प्रयत्न करत होतो. मला सांगा, तुम्ही वकील आहात, मला वाटलं तुम्ही वेगळ्या कुठल्या तरी गाण्यावर डान्स कराल, म्हणजे लॉ चली मे आय लव्ह यू. एकदम सामी सामी काय निवडलं गाणं बघ? मला खूप आवडतात साऊथ इंडियन पिक्चर आणि माझी एक इच्छा होती की मृणालनी माझ्यासोबत एक साऊथ इंडियन गाण्यावरती नाचावं. मग ती आज पूर्ण केली. आता माझी अशी इच्छा आहे की एखादा डायलॉग होऊन जाऊ दे मृणालकडनं. तिला काही डायलॉग तर माहितीच असतील ना साऊथ इंडियन. क्या बात है.
अभ्यास दांडगा आहे. मृणाल नाम सुन के फ्लावर समझे क्या? लॉयर मैं लॉयर. क्या बात आहे यार, क्या बात आहे. तर हा डायलॉग झाला, पण तुमच्या प्रपोजच्या वेळी कुठला डायलॉग होता? आम्ही एकमेकांना कधी प्रपोजच केलं नाहीये. हो, गरजच नव्हती का प्रपोज करायची? अरे असं कसं? ते असं झालं की आम्ही इतके एकमेकांबरोबर फिरायला लागलो की आमच्या मित्रमंडळींनी कुजबुज करायला सुरुवात केली की ह्यांच्यात काहीतरी आहे. तेव्हा आम्हाला वाटलं की अरे खरंच आहे का. हो, अच्छा, त्यांनी तुमच्या मनात पेरलं ते. मग आम्ही एक दिवस खात बसलो होतो ॲज युजल. आम्हाला दोघांनाही खाण्याची खूप आवड आहे. अरे वा. हो हो हो. आणि असं खाता खाता आम्ही ठरवलं की आजपासून आपण कपल आहोत असं म्हणूया. पण मग तुझा काही आक्षेप नव्हता? मी तुला असं वाटलं की हा बरोबर आहे. नाही, मला थोडं थोडं वाटतच होतं. आता तिने बोलून दाखवलं, म्हटलं की आता वा आपल्या मनासारखंच होतंय. म्हणजे तिचं वाक्य पूर्ण व्हायचं. हो, हो, हो. त्याला प्रपोज करायची भीती वाटते. किती वाटते म्हणजे? मी त्याला सांगितलं की आता आपण ठरवलंय आपण कपल होत, पण तरी तुम्हाला प्रपोज करू शकतो असं. बरोबर आहे, करायलाच पाहिजे. Your ladyship, will you be my life partner as well as my professional partner from today and from now onwards? I think I would need to go through the brief first. वाव वाव. मला असं वाटतं की तुला अजून खूप ब्रीफ द्यायला लागणार आहे. आता हे सगळं जे तुम्ही बोलताय ते तुमच्या घरी माहिती आहे का? पहिले माहिती नव्हतं. पण आपण आता त्यांना इथे बोलवणार आहोत आणि विचारणार आहोत की त्यांना खरंच काय काय माहिती होतं. तर स्वागत करूया गोरे आणि भिडे कुटुंबियांचं. वा 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 वा, क्या बात आहे. जोरदार एंट्री. प्लीज या, प्लीज या, प्लीज या. आणि आता ओळख करून द्यायची आहे, तर मृणाल तू तुझ्या सासरकडच्यांची ओळख करून देशील आणि अमेय तू तुझ्या. माझे सासूबाई सौ प्राची गोरे. नमस्कार. माझे सासरे श्री प्रशांत गोरे. नमस्कार. माझ्या सासूबाई सौ आदिती भिडे. नमस्कार. माझे सासरे श्री अविनाश भिडे. नमस्कार. नमस्कार सर, स्वागत आहे सगळ्यांचं, स्वागत आहे सगळ्यांचं. प्लीज तुम्ही बसून घ्या. आपण थोड्याच वेळात खेळायला सुरुवात करणार आहोत. रेणुकाताई, मुंबईमध्ये सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे कधी एकाच पटरीवरून चालतील का? नाही, पटरीवरून नाही. नाही. पण आता वेस्टर्न रेल्वेचा चाहता असलेल्या मुलाला सेंट्रल रेल्वेची चाहती असलेली मुलगीच पटरी म्हणजे पटली आहे. आणि आता दोघेही लग्नाचं फंक्शन साजरं करण्यासाठी बँड बाजा वरातच्या जंक्शनवर एकत्र येत आहेत. स्वागत करूया डोंबिवलीच्या वृषाली बागवे आणि विरारच्या विवेक. तिकीट 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 द्या, तिकीट द्या, तिकीट द्या, तिकीट. हे काय? हे काय? तिकीट. तिकीट तिकीट एवढं मोठं? लग्नपत्रिका आहे. ओ काय म्हणते वा 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 वा. तू सेंट्रल लाईनची, विवेक वेस्टर्न लाईनचा. मला सांगा कोणत्या जंक्शनवर तुमची एकमेकांची भेट झाली? दादरला. दादरला. बरोबर. दादर सारखं स्थान नाही रे. माझं माहेर आहे ना दादर. त्यामुळे क्या बात आहे, क्या बात आहे. काय कशी झाली तुमची भेट? सोशल मीडियाचा आमचा एक ग्रुप होता, त्याच्यामधून आम्ही नॉर्मली बोलायचो, फ्रेंड्सच होतो. पण नंतर मग नॉर्मल अजून जास्त बोलायला लागलो, त्याच्यानंतर झालं. ते नंतर दोघांचाच ग्रुप झाला.
हे तारीख वगैरे काही लक्षात आहे की डेटची किंवा प्रपोज केल्याची? 13/7. 13/7. हा 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 13/7 चाहिए म्हणून 13/7 प्रपोज केलं. कोणी कोणाला प्रपोज केलं होतं? हिने मला. काय काय गोष्टी घरी माहिती आहेत? माहितीत बऱ्यापैकी माहितीत. आईला जास्त माहितीत, पप्पांना नाही माहिती. अच्छा, आज कळतील. स्वागत करूया बागवे आणि आयरे कुटुंबियांचं. स्वागत आहे. वृषाली, तू तुझ्या सासरकडच्यांची ओळख करून दे आणि विवेक तू तुझ्या. ओके. आई, माधुरी आयरे आणि पप्पा. नमस्कार, स्वागत आहे. स्वागत आहे तुमचं. दीपाली बागवे. दाजी बागवे. अच्छा, तुला काही बोलायची गरज नाही. या सुंदर नोटवर प्लीज तुम्ही आता बसून घ्या. लगेच आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. प्लीज बसा. थँक्यू. तर एकीकडे आहेत भिडे आणि गोरे, तर दुसरीकडे बागवे आणि आयरे. पाहूया कोण जिंकते इथले जास्तीत जास्त आहे रे. त्यासाठी खेळूया आजचा पहिला खेळ, जो मिळवून देणार आहे झी मराठी कडून अत्याधुनिक वॉशिंग मशीन. त्यासाठी खेळ काय ते सांगतोच, पण त्याआधी सेटअप प्लीज. काय पुष्कराज, काय केलंयस आपल्या जोड्यांचं? साधं कामच नसतं काय. त्यांच्यामध्ये ही भांडणं वगैरे होणार ना, त्याच्यामध्ये हो की नाही होत राहणार. म्हणून मग मी त्यांच्या हातात देणार आहे हॉकी. आणि हे गिफ्ट बॉक्स म्हणजे काय माहितीये का, नाही का, ते प्रेमात पडल्यानंतर ते म्हणतात की तू माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहेस, म्हणून मी त्यांना त्याच्यात पॅक केलेलं आहे. तर हा खेळ खेळून त्यांना स्वतःतले अवगुण बाहेर काढून टाकायचे. अरे वा. हा, म्हणजे इथे जे सगळे फुगे आहेत हा. त्या फुग्यांवर काही अवगुण लिहिलेत. म्हणजे बघा, हा फुगा आहे, त्याच्यावर लिहिले स्वार्थ, वा, वा, वा. जो अजिबात नाहीये. टाकलाच पाहिजे. एक हा फुगा आहे, त्याच्यावर लिहिले संशय. असे काही अवगुण. पाहिजे. हो. हे जे अवगुण आहेत ना, ते त्यांना आयुष्यातून डिलीट करायचे. वा वा. तेव्हा त्यांचा संसार अधिक सुखाचा होईल, बहरेल. Correct. म्हणून आता या हॉकीच्या सहाय्याने हे अवगुण तुम्हाला इथल्या डब्यात टाकायचे आहेत. अच्छा. पण हा फुगा हॉकी स्टिकने ढकलायचा नाहीये, तर उचलायचा आहे. आणि तोही दोघांनी मिळून एक फुगा उचलायचा आहे. दिलेल्या वेळात जी जोडी जास्तीत जास्त अवगुण कचऱ्यात टाकेल ती जिंकेल. आजचा पहिला आहेर आणि त्यातील कॅप्टन म्हणजेच नवरी मुलीला मिळेल झी मराठी कडून अत्याधुनिक वॉशिंग मशीन. 3, 2, 1 गो. अरे Come on. पडू नका रे. अवगुण गेला पडू नाही, नका. नाही, गेला. नाही, या गेला नाही. परत या. बरोबर. हा, वेळ चाललोय. हळू घे, हळू त्या side, त्या side. मागे जा, मागे जा. मृणाल आणि आम्ही मागे घेऊन slow, चाललेत slow. ईर्षा. Slow, ईर्षा ते slow, घेऊन चालले, slow, तिकडे slow, स्वार्थ slow, घेऊन slow, चाललेले slow, slow, slow. आणि त्यांनी स्वार्थ डब्यात टाकलेला आहे. ओहो, ईर्षा गेलाय. ईर्षा खाली गेली. अरे, अरे. ईर्षा अजून आहे. हा, ह्याच्यात कुठला फुगा यांनी निवडलेला आहे इथे. हा, तो दुसरा स्वार्थ घेऊन चालले ते. आणि इकडे संशय. फक्त गेम खेळताना एकमेकांवर संशय नको, मागे, स्वतःवर मागे, नको. मागे. संशय बाहेरच गेला. इकडे स्वार्थही गेलेला नाहीये. हे फार अगदी सोपं काम नाहीये बाबा. नाही टाकलं. अवगुण काढणं म्हणजे सोपं आहे सोपं का? अजिबात मला नाहीये इतकी अवगुण वर्ष काढणं. लागली अवगुण काढायला. आता मी पूर्ण गुणी झालेलो. मच्छर लागलेला आहे. वा, मच्छर गेलेला आहे. मच्छर कचऱ्यात गेलेला आहे. गणपती बाप्पा. कमॉन. गेलेला आहे. क्या बात आहे. संशय इकडे आलेला आहे. म्हणजे दोघांमधला स्वार्थ गेलाय आता. ये स्वार्थ गेलेला आहे. आता संशय होत जातोय. अरे, अरे, संशय अरे. गेलेला अरे, आहे. इकडे संशय कल्लोळ होत होता. पण वा 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 वा. राग त्याला राग आला. राग.
अहंकार जातोय का? अहंकार नाही. गेलाय. नाही. अहंकाराचं असंच आहे, अहो, डगाचं जात घाई नाही नको. अहंकार. साधं नाहीये त्याच्यामुळे हात स्ट्रॉंग होतो. या पांढऱ्या फुग्यावर काय लिहिलेलं आहे? ए थांब ईर्ष्या. निवांत येऊ द्या ईर्ष्या 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 काउंटडाऊन सुरू झालेला आहे आता. हा, यांच्याकडे अहंकार जातो का बघूया. 9 सेकंद, 8 सेकंद, 6, 5, 4, 3, 2. रेणुकाताई प्लीज मी तुला विनंती करतो. तर आता बघूया वॉशिंग मशीन कोण जिंकलेलं आहे. आधी इथपासून सुरुवात ओके, करूया. इकडून सुरुवात करूया. अरे संशय काढलात. संशय काढला. वा एक अवगुण आणि दुसरा आणि अहंकार हा फार महत्वाचा अवगुण आहे, तो निघालाच पाहिजे. तर 2 काढलेले आहेत अवगुण काढलेले फक्त. चांगले अवगुण बाहेर काढले तसे. आम्ही फक्त महत्वाचे अवगुण बाहेर काढले. अच्छा. असं बाकीचे राग वगैरे असायला पाहिजेत का? थोडं असं राग ठेवलाय म्हणजे आता नंतर चांगलं. आणि तिकडे बघूया. इकडे बघूया. पहिला आहे हे बघ, यांनी राग काढलेला आहे. वा, हे वा, वा. उत्तम केलेलं आहे. राग काढलेला आहे. अरे, ईर्ष्या. ईर्ष्या पण काढलाय, अहंकार पण काढलाय. 3 झाले. ओ ईर्ष्या अजून म्हणजे ईर्ष्या. दोघांमधली ईर्ष्या दोघांमधली केली. ईर्ष्या हा, केलेली आहे. बरोबर. मत्सर मत्सर वाव. दूर सारलेला आहे. 5 दोघांमधला मत्सर मत्सर गेला. दूर गेलेला आहे. 6 स्वार्थ स्वार्थ पण गेला. दूर गेलाय. हा निस्वार्थ भावनेने आता निस्वार्थ. आयुष्य काढतील ते. ईर्ष्या ही अजून ईर्ष्या किती आता कुटुंबियांमधली पण ईर्ष्या केली. स्वार्थ. बापरे. वा इतके अवगुण होते म्हणजे यांच्यामध्ये यांच्यात कमी असल्यामुळे काय बोलायचे आहे. तर म्हणजे निकाल आता उघडच आहे की ज्यांनी सगळ्यात जास्त अवगुण काढले म्हणजे फुहारूपी अवगुण काढले ते आहेत वृषाली आणि विवेक. आणि त्यांना मिळतो हा आतल्यातून एक वॉशिंग मशीन झी मराठी कडून. रेणुकाताई, एक जगातली खूप भारी मैत्री म्हणजे असते आई आणि मुलीची मैत्री, हो ना? हो. हा. तर तशीच वृषाली आणि तिच्या आईची मैत्री आहे. तर वृषाली काय सांगशील त्या मैत्रीबद्दल? आई माझी खूप पहिल्यापासून हळवी आहे. म्हणजे पप्पा खूप स्ट्रिक्ट असले तरी पण मम्मी सोबत जास्त कनेक्शन आहे माझं. म्हणजे मम्मी जेव्हा हॉस्पिटलाइज झालेली, कमरेचा त्रास आहे मम्मीला करण्यामध्ये, तर तेव्हा आम्ही दोघीच म्हणजे कामावर पण जाऊन आणि माझ्या बहिणीची एक्झाम पण होती तरी सकाळी 4 वाजता
रेणुकाताई मी पिक्चर पाहिला होता त्यात एक वकील एका माणसाने गुन्हा केला असं सिद्ध करू पाहत असतो, पण तो माणूस इथे हजरच नसतो, तो दुसरीकडे हजर असतो. हे सिद्ध होत राहतं. नेमकं असं का होतं हे कळल्यानंतर लक्षात येतं की हा एक माणूस नाहीये, तर ते जुळे भाऊ आहेत. हा, आपल्या इथे सुद्धा जुळ्या बहिणी आहेत. अच्छा. हा, पण त्या गुन्हेगार नाहीत, त्या वकील आहेत. मृणाल आणि देविका. देविका प्लीज मंचावर ये. मृणाल मंचावर आलेली आहे. देविका मंचावर आलेली आहे. मृणाल तू पण ये प्लीज. तुमच्या दोघींमधली मोठी कोण? मी 7 मिनिटं मोठी आहे माझ्यापेक्षा. फक्त 7 मिनिटं. फक्त 7 मिनिटं मोठी आहे, पण तरी तू ताईगिरी केली असतील ना? मी मोठी फक्त म्हणायला आहे, सगळी ताईगिरी दादागिरी हिनीच केली आहे. हिनेच केलेली आहे का? रेणुकाताई, आज या दोघांनी सामे सामे गाणं सादर केलं, पण खरं तर गाणं या दोघींना लागू होतं. हा, म्हणजे कारण ह्यांच्यात साम्य ना. किती साम्य, किती साम्य. तर हे साम्य आता दाखवायचं तुम्हाला तुमच्या एका डान्स मधनं. अरे वा. वा वा. वा 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 वा. यार, सुपर. क्या बात है. थँक यू फॉर द डान्स अँड थँक यू फॉर कमिंग हिअर. प्लीज बसून घे. वळूया आजच्या दुसऱ्या राऊंड कडे, जो आहे सासू सून अफलातून. नाही, आता तुम्हाला असं वाटेल यांच्याकडे ग्लोव्ज आहेत सासूबाईंकडे, आणि यांचे हात बांधलेले आहेत म्हणजे आता बुक्के पडणार आहेत. तसं नाहीये ते. काय करायचंय तुम्हाला, लग्नाची पत्रिका तयार करायची आहे. त्यासाठी इथे काही बॉक्सेस दिलेले आहेत, त्यावर नवरा आणि नवरीच्या नावातील अक्षरं लिहिली आहेत. ही अक्षरं सून सासूबाईंकडे फेकेल. जी अक्षरं सासूबाई झेलेल ती अक्षरं लग्न पत्रिकेच्या फ्रेम मध्ये जातील. जी सासू सुनेची जोडी सगळ्यात आधी पत्रिका तयार करेल ती ठरेल विजेती, आणि त्यातील सुनबाईला मिळेल दुसरा आहे. 3, 2, 1 सुरू. परफेक्ट. दोघांनी पहिलं अक्षर स्वतःच्या स्वतःच पहिलं अक्षर. येस, अंदाज आलेला आहे बरोबर. तिकडे जाऊन येस बरोबर तिकडे आणि पटकन तिकडचं लेटर घ्या. इकडे कुठे लावायचे ते बरोबर अक्षर भ्रू शोधायचे अक्षर तुम्हाला. मुलीने मार्गावर इकडे भ्रू लागलेला आहे, इकडे भ्रू लावायचा आहे. ठीक आहे. खाली टाका लगेच या. आणि इकडे नाव मिळालेलं आहे ते बॉक्सिंग लव घालून तिथे ब्रू लावणं थोडस अवघड आहे. अवघड आहे. जाते बरोबर जातो तुमचा. वा वा बरोबर जाते. वा परत पडलेलं आहे. इकडे घ्या घालून घेऊ शकता. हा, काही हरकत नाही. शांतपणे जाऊ दे. इकडे ल तिथे आहे, ल सापडलेला आहे. वा, क्या बात आहे. ओके, किंचित. हा बरोबर. तिकडे ल लागलेला आहे. हे बघा इकडे खालून दुसरा हात घ्या. खाली म्हणजे पडणार नाही. हा बरोबर. ठीक आहे. भ्रू लागलेला आहे. पत्रिकेचं डिझाईन त्यांनी वेगळं केलेलं आहे. आणि इकडे मे महिन्याचा झालेला आहे. शाह आलेला आहे. वा. भ्रू हलतोय यांचं. इकडे शेवटचं अक्षर राहिलेलं आहे. इकडे अक्षर
दिलेला आहे, हरकत नाही आहे. होऊ द्या, होऊ द्या, होऊ द्या. Yes, 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 yes. हळूच ना, सरकवून लागलं. नाही लागलं, सोडा, सोडा, असं खाली. लागते का पहिलं अक्षर? सोडा. हा? नाही क्रॉस लागला. नाही नाही क्रॉस लागला, क्रॉस लागला, क्रॉस लागला. Wow, stop! झालं 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 झालं. खेळ संपलेला आहे, खेळ संपलेला आहे, खेळ संपलेला आहे. या 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 काय नाही, काय नाही. पहिल्यांदाच आपल्या मंचावर सुनेनी केलेली सासूची दमछाक पाहिली. सासू सून अफलातून हा खेळ कोणी जिंकलाय रेणुकाताई? मृणाल आणि तिच्या होणाऱ्या सासूबाईंनी ही पत्रिका पूर्ण केलेली आहे, त्यामुळे दुसरा आहे जातो त्यांना. आम्याची आई, तुम्ही शिक्षिका आहात, त्यामुळे पुस्तकं आणि संसार या दोन्हीतला तुमच्याकडे दांडगा अनुभव आहे. म्हणूनच लग्नाआधी तुमच्या सुनेनं कोणत्या विषयांचा अभ्यास करायला हवा हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि त्यासाठी तिला खास पुस्तकं द्यायची आहेत. आता तुम्ही सांगा याच्यातली कुठली पुस्तकं का द्यायची ते. आणि इकडे विवेकची आई, प्रत्येक सासू प्रत्येक आई संसारातली शिक्षिका असतेच, त्यामुळे तिला दांडगा अनुभव असतोच. तर तुम्हालाही सांगायचंय की तुमच्या होणाऱ्या सुनेला तुम्ही हे पुस्तक का द्याल, ती नावं काय आहेत, ती पुस्तकं काय आहेत ते मी तुम्हाला सांगतोच. प्लीज तुम्ही दोघे इकडे या. तर पहिलं पुस्तक आहे अमेयाची आई, सासूचं कोर्ट चालू आहे. माझ्या मैत्रिणी म्हणाल्या, प्राची अब क्या होगा, दो वकील हैं तेरे पास. मी म्हणलं असू दे, एक येऊ दे, दोन येऊ दे, कितीही लॉयर्स येऊ दे, मी शेवटी जज आहे. त्यामुळे फायनल म्हणून सासूचं कोर्ट चालू आहे. मृणाल, त्यामुळे ये. तिला हे पुस्तक वा, वा. द्यायचंय. क्या बात आहे. तर पहिलं पुस्तक दिलेलं आहे. पहिला तुम्हाला प्रश्न आहे, कुकबाई कुक, कुकबाई कुक. हे पुस्तक सासूबाई तिला काय द्यावं असं वाटतं? तिला जेवण बनवता जास्त म्हणजे जास्त येत नाही, हे मी तिला पुस्तक देते, पण हे पुस्तक देते, तिला नाही जमलं तर मी तिला शिकवणार. वा 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 वा. विवेक, तुलाही शिकावं लागेल. या पुस्तकात बोललेलं त्याला. मी त्याला बोललो, हा म्हणजे तिला जेवण कमी प्रमाणात येतं बनवायला. अच्छा अच्छा अच्छा. म्हणून त्याला बोललो, बाबा तुला जेवण बनवणं शिकावं लागेल भविष्यात. तुम्हाला जावयाची काळजी आहे, त्यामुळे तुम्ही आधीच सांगितलं. हे एक वेगळं तुमचं पुस्तक आहे, कुक बाबा कुक. क्या बात आहे. या या या, हे पुस्तक घ्या आणि विवेकला सुद्धा शिकवा. प्लीज सासूबाई बसा. रेणुकाताई, मी लहानपणापासून ऐकत आलोय, बापाची चप्पल मुलाला आली की बाप निश्चिंत होतो, किंवा एखाद्या मुलाबद्दल म्हटलं जातं की बापाच्या पावलांवरच पाऊल ठेवतोय. हेच एखाद्या मुलीबाबत म्हटलं गेलं तर किती अभिमान वाटत असेल ना त्या बापाला. हे मृणालचे बाबा. नक्कीच. मृणाल, माझ्या तिन्ही मुली वकील आहेत, तिघी LLM झालेल्या आहेत. माझे वडील प्रख्यात लॉयर होते, त्यामुळे त्यांची ही आता 3rd जनरेशन आहे. त्यामुळे मला खूप अभिमान आहे तिघींचा, आणि तिघी खूप छान काम करतात. मृणाल, काय झालं, अगदी भरून आलं आता. बाबा आजोबा दोघंही ज्या क्षेत्रात आहेत त्याच क्षेत्रात आम्ही तिघी आलो. देविका आता योगामध्ये आहे, पण मी आणि ताई वकिलीत आहोत. आम्हाला त्यात खूप इंटरेस्ट आहे, आम्हाला वकिलीच करायचे. आणि खूप लोक मुलींना, म्हणजे अजूनही मी जेव्हा कोर्टात काळा कोट घालून एका क्रिमिनल प्रॅक्टिस करणाऱ्या ऑफिसमध्ये आहे, तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की क्रिमिनल साईडच्या प्रॅक्टिस मध्ये मुलगी काय करते. ते बाबांना सांगण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही तिला सिव्हिल शिकवा, तुम्ही तिला फॅमिली कोर्टात पाठवा. क्रिमिनल प्रॅक्टिस ही खूप रिस्की आहे, मुलींसाठी हे क्षेत्र नाही. पण मला वाटतं मी खूपच भाग्यवान आहे की इतकं भक्कम पाठबळ आहे की मला ह्या क्षेत्रात उतरताना भीती वाटत नाही. रेणुकाताई, आम्हाला हे सुद्धा कळलेलं आहे की तिनं एक कविता केलेली आहे. ती रेग्युलर करते. वा वा.
बघत बघत तुम्हाला मी लहानाची मोठी होते. बघत बघत तुम्हाला मी लहानाची मोठी होते. ते माझे बाबा आहेत म्हणत ऐटीत जगते. माझी लहान लहान पावलं तुमच्या वेगाशी जुळवायला पळतीये. कारण तुमच्याच सारखं होण्याचा मी पण प्रयत्न करते. कष्टाने खूप मोठं होता येतं. तुम्ही सतत दाखवता. अजूनही शिखर आलं नाही म्हणत रोज एक नवीन पायरी चढता. तुमचे पाय अजून जमिनीवरच आहेत. तुमचे पाय अजून जमिनीवरच आहेत पण मीच आनंदाने उडतीये. ते माझे बाबा आहेत म्हणत ऐटीत जगते. आमच्या सुखासाठी तुम्ही रात्रीची झोपही मोडता. इतकं प्रेम करता, सगळ्या इच्छा पूर्ण करता. दिसायला तुमच्यासारखीच आहे. दिसायला तुमच्यासारखीच आहे पण तुमच्यासारखं व्हायचा प्रयत्न करतेय. म्हणून तुमच्या पावलाशी पाऊल जुळवायला मी कधीची पळतीये. वा, क्या बात है. फारच छान. अप्रतिम. खूप खूप शुभेच्छा. ही तर सगळी सपोर्टची गोष्ट आपल्याला कळलीच रेणुकाताई. पण बऱ्याचदा आपण हे ऐकतो ना की कुणाची तरी लग्नाला वडिलांचा विरोध होता किंवा करिअरला विरोध होता. पण मला लक्षात यायला लागलं की खरंच वडिलांचा विरोध नसतोच कधी. ती काळजी असते. म्हणूनच आपण साधं पिकनिकला जायचं म्हटलं तरी त्यांना रात्रभर झोप लागत नाही. असे साध्या साध्या निर्णयांसाठी रात्रभर विचार करणाऱ्या बाबांसमोर मुलीच्या लग्नाचा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा त्या बाबांच्या मनात काय सुरू असेल हे मला ती कल्पनाच करवत नाही. वृषालीचे बाबा, तुम्हाला काय वाटतंय? मी पहिल्यापासून माझं शिक्षण मामाकडे झालं, नंतर काकांकडे झालं आणि जसं मी शिकलो तसंच माझ्या दोघी तशाच ठरतील आणि अभिमान वाटेल दोन्हीकडच्या लोकांना, माहेरच्यांना आणि सासरकडच्यांना. खूप 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 शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद. भरून आले डोळे पण मन भरण्यासाठी आहेर पाहिजे ना. तर आता वेळ आलीये महा आहेर जिंकण्याची. त्यासाठी खेळावा लागणार आहे तिसरा खेळ आणि हा खेळ मिळवून देणार आहे झी मराठीकडून एक इलेक्ट्रिक स्कूटर आणि जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची वाटीमणी. दोन्ही टीम सज्ज झालेल्या आहेत. कॅप्टन कोण कोण खेळणार आहे तुमच्या टीम्स कडनं? माझ्या टीमकडून मी आणि अमय आहोतच. त्या व्यतिरिक्त माझे सासूबाई आणि माझी बहीण देविका. येस. तुमच्या टीमकडनं वृषाली? माझ्या टीमकडनं मी आणि विवेक, माझी बहीण रसिका बागवे आणि नितीश आयरे, विवेकचा भाऊ. वा 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 वा. रेणुकाताई, मी असं बघितलंय की काही ठिकाणी नवरा मुलाच्या घरातून नवरी मुलीच्या घरी हळद नेली जाते. हो, म्हणूनच आता त्यांना हळद नेण्याचं कार्य मी देणार आहे. नवऱ्या मुलानं एका भांड्यात हळद काढून द्यायचे. टीम मधील 2 सदस्यांनी ती डोक्यावर घ्यायचे आणि या स्केटबोर्डवर बसून ढकलत ढकलत ती नवरी मुलीपर्यंत पोहोचवायचे. तिनं कळशी रिकामी करायचे. सोपं आहे. जे कुटुंब
कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त हळद जमा करेल ते ठरतील विजेते आणि त्यातील नवरी मुलीला मिळेल आजचा महाहेर. सगळ्यांनी पोझिशन्स घेतलेल्या आहेत. दोन्ही टीम सज्ज आहेत. 3, 2, 1 सुरू. हळद घेतलेली. क्या मस्त हळद आहे. वा वा चालली गाडी पुढे. केसांचं काय? इकडे अरे बाप रे. हाताला लागते हळद मुलीच्या. लगेच हळद. हा बाऊल घेऊन येत आहे. बाऊल घेऊन येत आहे. त्याशिवाय काही सुचत नाही. त्या बात आहे त्या बात आहे. ओके हळद लागणार आहे आज सगळ्यांना हळद लागणार आहे. सगळ्यांना हळद लागणार आहे. पुढे जायला प्रॉब्लेम होतोय पण पाठी येताना काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम नाहीये. एक डोंबिवली पास पोचलेली आहे. मी येतो तुमच्या बरोबर म्हणजे कसं जमेल नको. मी येतो. चला चला. मी पुश करतात येणार नाही. जाऊ दे जाऊ दे आहे बघ इकडे. अरे हे तर एवढे पाच जातात ना. होतोय शेवटची कबड्डी 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 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप. क्या बात है यार. काय दमछाक झाली यांची. रेणुकाताई प्लीज विनंती करतो तू इकडे ये. ना चांगलाच रंगला होता हा खेळ. जबरदस्त झालाय. तर रेणुकाताई कोण जिंकलंय? इथून करूया सुरुवात करूया. बघूया जवळ जाऊन. आता ही बादली तिकडे घेऊन येतो म्हणजे हा चालेल. आपल्याला जरा कम्पेअर करता येईल. बापरे. फारच म्हणजे फार अवघड निर्णय होता. दोन्ही कुटुंबियांनी खूप छान खेळ खेळला. खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दोन्ही बादल्यांमध्ये अगदी व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर असं निर्णय झालेला आहे की हा महाहेर जातो वृषाली आणि गावाला उलटू फटाक डीजे मराठीच्या नावाला. येऊ दे रंगात वाहनात गोशात लगीन मांडीला. नवीन थाटात येऊ दे अंगात ट्रेंड आणीला. उपविजेत्या कुटुंबाला मिळत आहे झी मराठीकडून स्पेशल आहे. आजचा शेवटचा खेळ जिंकलेल्या नवरी मुलीला मिळत आहे महाहेर. झी मराठीकडून इलेक्ट्रिक स्कूटर. मराठीचा हेर तुमच्या घरात. तर मित्रांनो आजच्या भागात मला एवढं मात्र कळलंय की प्रेम आणि संसाराचा एक स्वतंत्र कायदा कानून असतो. प्रेमात मुलगी म्हणते कुणासाठी सोना बाबू कुणासाठी मनू असते पण संसारात पडल्यावर ती एका मोठ्या घरची सून असते. अशाच कमिंग सून घेऊन पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तुम्ही पाहायला विसरू नका बँड बाजावरात झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. सो बाय बाय गुड नाईट. काळजी घ्या. एन्जॉय करत राहा. वाजू रे नाचू दे. मराठीचा हेर तुमच्या घरात.